नमस्कार. मी जयंत सावंत. सिविक इनसाईट या माझ्या चॅनलवरून आपल्याशी 2 शब्द बोलणार आहे. आजचा विषय तसा राजकारणाचा, समाजकारणाचा नाही. हा विषय थोडा वेगळा आहे. काही लोकांच्यामध्ये भूत, पिशाच ही योनी अस्तित्वातच नाही. आता हेच खरं खोटं व्हायचं आहे की नाही, कारण ते दिसत नाही म्हणून आहे असं साधंच तुमचं समीकरण आहे. आपल्याला दिसत नाही ते नाही. मग देवळात जाता, हात जोडता, त्या पाषाणाजवळ तुम्हाला भगवान दिसतो का? देव दिसतो तिथे? हे रोज तुम्ही जी मागणी करता देवांकडे, मला अमुक दे, तमुक दे, हे दे, नोकरी दे, धंदा दे, काही असो, ते मागण्या ज्या करता ते कोणाला करता? पाषाणाला. सजीव असतो तो, मग अदृश्यच आहे ना. आहे, तुम्हाला खात्री आहे त्याची. देव आहे म्हणूनच हात जोडतात. मग हा परमेश्वर, भगवंत, ब्रह्मांडनायक हा कोणीतरी इथे या सृष्टीत आहे, ज्याने ही सगळी निर्मिती केली, तो आहे. परंतु त्याचं अस्तित्व जरी जाणवत असलं तरी दृष्टीनं आपण त्याला बघू शकत नाही. पण तो आहे, तुम्ही मान्य करता. मग तेच आहे. पिशाच योनी म्हणजे काय? दिसत नाही म्हणून नाही असं नव्हे. जरी दिसत नसली तरी ती आहे, हे लक्षात घ्या. पिशाच म्हणजे काय? भूत म्हणजे काय? तुमच्या आमच्या मधून जे आत्मे या भूतलावरून जातात, अपघाती निधन होतं. काही लोक अपघाती जातात, काही आजाराने जातात, काही दीर्घ आजाराने जातात, म्हातारपणी जातात. सगळे भोग घेऊन जातात, सगळे त्यांच्या इच्छा तृप्त करून जातात. आणि काही लोक अकस्मात निघून जातात. त्यांच्या इच्छा तृप्त होत नाहीत, अतृप्त असतात. ते 30व्या वर्षी, 25व्या वर्षी, 40व्या वर्षी असे जे काही जातात, त्यांचे सगळे भोग भोगून झालेले नसतात, सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात. असे जे अतृप्त आत्मे अपघाती निधन होतं. अपघाती म्हणजे ॲक्सिडेंट, गाडीच्या अपघातात नाही. अपघाती निधन म्हणजेच आकस्मिक निधन, वयाच्या अभावी, वय असताना, वय पूर्ण न होता निधन. असं जे निधन झालेले असतात ते काय होतात? त्यांच्या किती क्रियाकर्म करा, काही करा, तरी पण सगळे विधी पूर्ण करून त्यांना मोक्ष मिळण्याची किंवा मुक्ती मिळण्याचे तुम्ही किती प्रयत्न केला तरी ते मिळत नाही. का? तर त्यांची इच्छा पूर्ण झालेली नसते. कुटुंबासमेत राहण्याची त्यांची इच्छा पूर्ण झालेली नसते. ते अतृप्त असतात. कुटुंबातली काही कामं त्यांच्याकडून झालेली नसतात, अर्धवट असतात. मुलांचं शिक्षण असतं, मुलांच्या नोकऱ्या असतात, मुलांचे लग्न असतात, इतर काही कामं असतात. ह्या सगळ्या कामात त्यांचा जीव गुंतलेला असतो. जरी जीव देहातून गेला, शरीरातून जीव गेला, ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो माणूस परलोकी गेला, तर तसं नाही हो. जीव गेला तरी तो जीव कुठेच असतो, कारण आत्मा म्हणजे जीव. आत्मा हा जो आहे त्याला शेवटपर्यंत मरण नाही. नश्वर आहे आत्मा, नश्वर आहे. तो आत्मावरती फिरत असतो, देह नसलेला आत्मा. आणि तो आपल्या कुटुंबावर नजर ठेवून असतो. त्याचं लक्ष कुटुंबावर असतं. कुटुंबाला कोणतेही आघात आले, अपघात झाले किंवा पुढे काय धोका असेल, काय असेल, ह्या सगळ्याचा तो अंदाज घेत असतो आणि त्याप्रमाणे वेळोवेळी मदतही करत असतो. म्हणून तो आत्मा कुटुंबाभोवती फिरत असतो, जात नाही. कुटुंबाचं योग्य सगळं सुरळीत चालेपर्यंत तो जात नाही. याच्यासाठी म्हणतो ही योनी म्हणजे पिशाची योनी. आता अतृप्त आत्मे हे त्या ठिकाणी वावरत असतात. आता कुटुंबाच्या भोवतीच ते फिरत असतात. इतकंच नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही वेळा ते
दिसतातही, पण सगळ्यांनाच दिसत नाही. अतिभक्ती अतिप्रेम असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना त्याचा भास होतो, दिसतो, आल्याचं समजतं. इतक्याच वेळेला नाही तर काही वेळेला आपल्याला स्वप्नभाससुद्धा होतात की ते गेटवर आलेत, बाहेर आलेत, आजूबाजूला आहेत, आपल्या अंगणात आहेत, पश्चात आहेत, असं या भास होतं. परंतु त्याच्यापासून भीती बाळगण्याचं कारण नाही, ते तुम्हाला त्रास देण्यासाठी नसतं, तो तुम्हाला मदत करण्यासाठी असतं. आज तुम्ही एक साधा विचार करा. गेलेल्या माणसांसाठी माळ घालता, त्यांना सणाच्या दिवशी वाड्या ठेवता, म्हणजे प्रसाद ठेवता, चांगलं जेवण करून अगदी त्यांना खुश करण्यासाठी प्रसाद ठेवता. कशाला हो? तो नाही चाहतो ते प्रसाद कशाला ठेवता ते? तो अस्तित्वात नाही असं जर तुमचं म्हणणं असेल, किंवा तो शिल्लकच नाही, आत्मा गेला कुठेतरी, मग तिथं प्रसाद ठेवता हे तुमच्या घराजवळ ठेवता, वरती ठेवतात की त्यांना तो सहज ग्रहण करता यावा, शक्य व्हा म्हणून ठेवता ना. मग त्याच्यामागे तुमची कुठेतरी भावनाही असते की ते आहेत आणि ते प्रसाद घेणार आहेत आपल्या. विचार करा, दिसत नसले तरी ते आहेत, ही भावना आहेच ना. आणि असंच आहे, ते आहेत आणि ते घेतात वेळेवर. म्हणलं फक्त तुम्हाला ते सांगत नाहीत, दिसत नाहीत, बोलत नाहीत, येत नाहीत तुमच्यासोबत, कशातच तुमच्यामध्ये येत नाहीत, कारण तुम्ही घाबरालो म्हणून, बाकी काही नाही. आज समजा मृत माणूस तुमच्या समोर येऊन उभा राहिला, काय होईल तुमची अवस्था? आहे का? हा विचार करा. आता येऊ शकत नाही पुढे, कारण तुम्हाला घाबरवणे हा त्याचा उद्देश नसतो हो. त्यामुळे ते येत नाही. आपल्या कुटुंबाला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट ते करत नाही. एवढेच नव्हे तर ह्यात आपल्या व्यतिरिक्त, आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त ज्या काही आत्मे गेलेले असतात, काय असतात, आजूबाजूला आपल्या फिरत असतात, सांगा त्यांच्यासाठी सुद्धा दर अमावस्येला आपण नारळ देतो. विचार करा, नारळ देतो याचा अर्थ काय? कोणाला देतो? अमावस्येलाच का देतो? तर अमावस्येला हे आत्मे खाली येतात, जवळ येतात. इथं कौटुंबिक आत्मा नाही, कुटुंबातला जवळची व्यक्ती नव्हे, ती रोजच असते तुमच्याजवळ, पण अमावस्येला येणारे हे जे अतृप्त काही आत्मे आहेत किंवा इतर आत्मे आहेत, तृप्तसुद्धा, ते सुद्धा सगळे खाली येतात. असे अनुभव नाही म्हणण्यापेक्षा ही कुठेतरी पूर्वकाळ ह्याला पुरावे आहेत. हे पूर्वी जे हे केलेले हे जे काही प्रथा आहेत त्यालाही काही पुरावे आहेत. त्या आपल्या पूर्वजांनी ज्या ह्या ठराविक गोष्टी घालून दिलेल्या आहेत त्याला नक्कीच कुठेतरी म्हणजे खात्रीशीर मार्ग आहे, त्यांनी खात्री केलेली आहे, खात्री करूनच ते या निर्णयाप्रत आलेले आहेत की आपले आत्मे फिरत असतात आणि त्यांच्यासाठी आपण जर हे दाखवलं, वाडी म्हणा, नारळ म्हणा, माळ म्हणा, इतर सगळ्या गोष्टी या केल्या, यांची आठवण ठेवली, तर ते आपल्या साह्यावर राहतात, हे सगळ्यांना माहिती आहे. मग असं असताना ही योनीच नाही असं म्हणण्याचा अर्थ आहे योनी, ठीक आहे. आता काही उदाहरणं सांगतो. आमच्या गावात एक विहीर आहे. त्या विहिरीत पाण्याची विहीर आहे, चांगली 400-500 वर्षापूर्वीची दगडात खोदलेली एक विहीर आहे. त्या विहिरीत एक 100 वर्षापूर्वी, जेमतेम 100 वर्ष झाली नसतील का असतील, त्यापूर्वी एक माणसाचा, एका व्यापाऱ्याचा खून झाला पैशासाठी. आणि ते पाळत ठेवून कोणीतरी केला, कारण त्या मार्गाने लोक मोठ्या बाजारपेठेत जायचे पुढा. त्यावेळी ती बाजारपेठ सर्वात मोठी होती कोकणात, आणि तिथे माल विकून वगैरे सगळं करून घेते वेळी त्याला तिथे मारला त्याने, पैसे काढून वगैरे. तर पूर्वी हे खून मारवार पूर्वी व्हायचे पैशासाठी. तसं झालं आणि त्या विहिरीत फेकून दिला. आज तागायत त्या विहिरीतून तो माणूस नेहमी वर येतो. रात्री 12-1च्या दरम्यान जायचं, बघायचं, तो माणूस विहिरीवर येऊन बसलेला असतो. हे खोटं नाही, ही ऐकलेलं तर आहे त्या गोष्टी सगळ्या,
परंतु एकदा मी आणि माझे वडील, त्यावेळी मी लहान 10-12 वर्षाचा असणार, पण आम्ही एका गावाला गेलो होतो. गावावर उशीर झाला, चालत रात्री येत होतो. त्यावेळी तिथे आम्ही 11-12 काहीतरी वेळ अशी रात्र झालेली होती आणि आम्ही तिथून येतेवेळी आमच्यासमोर त्या विहिरीतून माणूस एक सफेद कपडे घालून समोर आला आणि आमच्या मागून चालायला लागला. वडिलांना माहीत असल्यामुळे ते काही घाबरले नाही. माझा हात फक्त घट्ट धरला. आम्ही व्यवस्थित चालत होतो. मला तर काय माहितीच नाही यातली कोण. मला कुठे वाटसुरू असतात तसं असेल. आणि तो आमच्याबरोबर कुठपर्यंत आला, आमच्या घराच्या वेशीपर्यंत आला. याला काय म्हणतात, तो आमच्या साह्यावर होता, आम्हाला मदत करायला आला. रात्रीच्या वेळी कदाचित काहीतरी धोका व्हायला नको. जनावरं म्हणा, गुरं म्हणा, हे डुकरं असतात किंवा दुसरे श्वापदं असतात, त्यांच्यापासून कोणापासूनही धोका व्हायला नको. तो बरोबर फक्त आला होता. आम्हाला तिथे पोचवलेलं तो नाहीसा झाला. ही वस्तुस्थिती मी डोळ्यानं बघितलेली आहे. म्हणजे काही पिशाचे आपल्या साह्यावर सुद्धा असतात, आपल्याला साथ देण्यासाठी असतात. सगळे आपले दुश्मन नसतात, आपलं घाबरवण्यासाठी नसतात. हा एक झाला. दुसरी आणखी एक उदाहरण त्याचं असंच सांगायचं म्हणजे एका गावात जमिनीवरून 2 भावांची भांडणं होती. सख्खे 2 भाऊ, पण जमिनीवरून त्यांचा वाद होता. तर कोर्टात केस गेल्यानंतर जो भाऊ पैसेवाला होता, ज्याच्याकडे जरा पैसा जास्त होता याच्यापेक्षा, त्यानं तिथे पैसे दाबून जमीन आपल्या नावावर करून घेतली. वडिलोपार्जित जमीन, सगळी जमीन आपल्या नावावर करून घेतली. आता दुसरा होता, त्याच्याकडे पैसा नव्हता, जमीन गेली, त्याचं पोटापाण्याचं साधन गेलं. कारण पूर्वी जमीन हेच पोटापाण्याचं साधन होतं सगळ्यांचं. ते गेलं आणि तो इतका हतबल झाला त्यावेळी, इतके शिव्याशाप दिले त्या भावाला. भावानं जमीन घेतली, ताबा घेतला, सगळं झालं. हा काही करू शकत नव्हता. पूर्वी कोर्ट कचेऱ्या करून काय उपयोग नव्हता. केस झाली 7-12 त्याच्या नावावर झाले, सगळं झालं. फक्त तो शेवटपर्यंत अंतरुणात राहून एकच बोलत होता की मी याचा बदला घेणार, मी याला सोडणार नाही. मला त्यानं फसवलं आहे. माझी निम्मी जमीन असताना सुद्धा ती त्यानं काढून घेतली. हे एकच वाक्य त्याच्या तोंडात होतं. आणि ते बोलत काही दिवसात तो लगेच 10-12 दिवस जास्त जगलाच नाही तो. हे एवढा शॉक बसला त्याला आणि संपला. तुम्हाला सांगतो, हाच माणूस पिशाच येऊन तिथे झाला आपला बदला घ्यायला. विचार करा काय कसं असतं ही बघा, घडलेली घटना ही सुद्धा. तर त्या मोठ्या भावाच्या नातू, भावाचा मुलगा त्याचा, म्हणजे ह्याचा हा काय लागत असे जाऊ दे, पण ह्याचा त्या भावाचा जो नातू होता, ज्यानं जमीन बळकावली त्याचा तो नातू. आता ही घरं की पूर्वी एकत्रच होती त्यांची. हे घर जवळजवळ एकत्र म्हणजे जवळजवळ होती. तर त्या नातवाला एकदा तो अभ्यासासाठी काय 7-8 वर्षाचा, 10 वर्षाचा असेल, अभ्यासासाठी मित्राकडे जात होता रात्रीचं. तिथेच त्यावेळी डबा धरून बसलेला हा जो म्हातारा आहे, जे पिशायचे आहे, ते त्याला उचलतं, झाडावरून खाली येतं, त्याला उचलतं आणि झाडावर घेऊन जातं. सांग. त्याच्यानंतर तो घरी आला नाही म्हणून शोधाशोध होते. सगळीकडे लोक त्याला शोधतात, गेला कुठे, अमुक तमुक सगळं सुरू होतं. आणि शेवटी निरनिराळे मांत्रिक आणले जातात. तो एक मांत्रिक असेल, काही असेल, पण असे कोकणात मांत्रिक आहेत, ते घेऊन येतात. तो येतो, ते सगळं त्याचे काय असतील ते विधी तिथे करतो आणि त्यांना सांगतो. किती मांत्रिकात ताकद असते बघा. तो ते पिशाच्याकडनं बोलवून घेतो कुठे आहे. त्यावेळी ते पिशाचंच सांगतं, मी त्याला झाडावर ठेवला आहे, हा माझा बदला आहे, मला त्याला सोडणार नाही, ही भाषा आहे. आणि नंतर ते सगळे वारकरी ते काय मिळून जाऊन त्या झाडावर, कारण मुलगा खालीच येऊ शकत नाही, उंच झाड असतं, त्या झाडावर चढून त्या मुलाला व्यवस्थित खाली घेऊन येतात. आणि त्यानंतर हा तो ह्या जो पिशाच झालेला असतो वयस्कर, त्याचाच भाऊ त्याची माफी मागतो. तेव्हा झालं, माझं चूक केलं, पण माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नकोस.
पण नंतर काही विधी वगैरे केले जातात, त्याला शांत केलं जातं, कसं तरी सांत्वन होतं. हा भाग वेगळा, पण ही वस्तुस्थिती आहे असं घडतं. असे अनेक विधी आहेत. आता आणखी एक त्याच्यातलीच एक गोष्ट म्हणतो, व्हिडिओ वाढत चालला आहे, जरा 15 मिनटं तर होत आली. पण दुसरी एक छोटी गोष्ट सांगतो. एक संबंध म्हणून प्रकार आहे याच्यातच. तो म्हणजे तरुण मुलीला 7 नंतर बाहेर जाऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. आठवत आता शहरात तो नियम पाळत नाही, पण पूर्वीपासून जुन्या लोकांनी हे सांगितलेलं आहे, म्हाताऱ्यांनी, आपल्या पूर्वजांनी, की बाहेर पाठवू नका. त्यांना माहिती होतं की जर पाठवलं तर अतृप्त आत्मे जे त्या बाजूला फिरत असतात त्याची जर नजर पडली तर ते घेऊन जातात आपली तृप्ती करायला. ही घाणेरडी वस्तू. आणि अशी उदाहरणे आमच्या गावात म्हणायचं, बाजूच्या आजूबाजूच्या गावात आहे. आणि हे मी प्रत्यक्ष ऐकलेलं आहे, एकाकडून नाही, 10-12 लोकांकडून ऐकलेलं आहे. आणि ती वस्तुस्थिती खरोखर आहे. कारण दर अमावास्येला ती बाई, त्या घरातली बाई घरातून नाही शिवायची. सांगा आता, वस्तुस्थिती आहे. लोक ते आज त्यांना घरातल्याला माहिती होतं ना, ही आली, अमावास्या आली, जाणार. किंवा त्याला कसंही दडवून ठेवलं, झाकून ठेवलं, काय केलं तर ती बाई जात होती. आणि तो येऊन त्याला घेऊन जात होता. एक खरी गोष्ट आहे. घरातल्या सगळ्यांना ते माहिती आहे. आणि ते लोक अजून जिवंत आहेत, अजूनही ते सांगतील, होय बा, हे घडत होतं पूर्वी. परंतु आता त्यांचा नावीलाज होता. त्यांनी सगळं करून बघितलं तर नाही म्हणत. हे चुकलेली आहे. ती त्यावेळी अमुक ठिकाणी गेली आणि तिथं तिला पकडलेलं आहे. तेव्हा ते किंवा त्याने धरलं आहे, भूत धरतं, पिशाच धरतं म्हणतात, ते काहीतरी आहे. आणि त्यामुळे आज ती अशी होते. मग त्यांनी ते शेवटी नवीन विधी असतातच, प्रत्येक गोष्टीला उपाय आहेत. ते सगळे विधी केले, पैसा थोडा खर्च केला, अमुक केलं, त्यानंतर ते यायचं बंद झालं. ही वस्तुस्थिती आहे. मग हे पिशाच आहेत, नाही तसं नाही. काही वेळेला ते असं आपल्या समाधानासाठी, आपल्या अतृप्त राहिलेल्यासाठी येतात. काही वेळेला ते चांगल्यासाठी येतात, काही वेळेला बदला घेण्यासाठी येतात. अशा तऱ्हेने आहे. तेव्हा आता व्हिडिओ वाढत चाललेला आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, एक लक्षात ठेवा, पिशाच नाही असं म्हणू नका. पिशाच आहे, देव आहे, देव योनी आहे, तर दैवी तसंच पिशाच योनी आहे आणि मानव योनी. अशा या योन्या एकमेकाला पूरक आहेत, त्रास देणाऱ्या सगळ्या नाहीत. धन्यवाद.